पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तळोजा प्रभागात राजकीय घडामोडींना वेग आला असून शेतकरी कामगार पक्षात अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे। शेका पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते आणि स्थानिक नेते प्रसाद ढगे यांनी प्रभाग क्रमांक 3 मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून पक्ष नेतृत्वाविरोधात उघड बंड पुकारले आहे। पनवेलमधील महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यातील अंतर्गत मतभेदानंतर आता शेतकरी कामगार पक्षातही नाराजीचा सूर उमटू लागल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे। प्रसाद ढगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना थेट पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली। मी अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करत आहे, मात्र निवडणुकीच्या तोंडावर आम्हाला कोणतीही माहिती न देता, विश्वासात न घेता निर्णय घेतले गेले। कार्यकर्त्यांना डावलून इतर पक्षातून आलेल्या लोकांना संधी दिली जात आहे, त्यामुळे मला अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले। या घडामोडीमुळे तळोजा परिसरात शेतकरी कामगार पक्षासमोर मोठे आव्हान उभे राहिले असून आगामी महानगरपालिका निवडणुकीत ही बंडखोरी पक्षासाठी अडचणीची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान अपक्ष उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक 3 मधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे।